हॅलो मैत्रिणींनो, मी वारंवार तुम्हाला एकच गोष्ट सांगत होते की लाडक्या बहिणीचे पैसे हे येतील आणि ज्या महिलांचे पैसे आले नव्हते तर त्यांचे पैसे आजपासून खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात पण झालेली आहे। आणि तसं लाडक्या बहिणींचे मेसेजेससुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये येत आहेत। म्हणजे जे संभ्रम होता की नाही का, पैसे येत नाही आहेत, आम्हाला वगळलंय, आमचे पैसे आले नाहीत, तर कुणालाही वाईट तेव्हा वाटतं ज्यावेळेस आपल्या शेजारच्या बाईचे पैसे आले, आपण ओळखतो त्यांचे पैसे आले, तर फक्त आपलेच पैसे आले नाहीत आणि आपण तर निकषांमध्ये बसतोय, त्यावेळेस खूप वाईट वाटतं। आणि खरंच मग त्या बहिणींची जी प्रतीक्षा होती ती आता इथं संपताना आपल्याला दिसते। आणि आज जरी तुमचे पैसे आले नाही तरीसुद्धा कमेंटमध्ये बऱ्याचशा महिलांचा आज मेसेज आहे की ताई आज आमचे 2 हप्ते आलेले आहे, 1500 + 1500। मागच्या आठवड्यामध्ये जसं स्प्लिट करून पैसे आले होते तसेच पैसे ह्या वेळेससुद्धा आलेले आहेत। त्याच्यामुळं ज्यांचे अजूनही पैसे आलेले नाही आहेत, कारण काही महिलांचे अजूनही मेसेजेस आहेत की आमचे पैसे आले नाही, त्यांचे पैसे नक्कीच उद्या परवा एवढ्या 1-2 दिवसामध्ये नक्कीच येतील। परंतु घाबरून जाण्याचं काही कारण नव्हतं, कारण की मी वारंवार माझ्या व्हिडिओमध्ये सांगत होते की ज्यांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे आलेले आहेत त्यांचे पैसे कुठेही जाणार नाही, कारण KYCची जी मुदत होती ती 31 डिसेंबर 2025 होती आणि त्यामध्ये जर तुम्ही अपात्र असता तर फेब्रुवारीमध्येच तुमचे पैसे आले नसते, परंतु फेब्रुवारी महिन्यात तुमचे पैसे आले म्हणजे तुम्ही पात्र होता, तुम्ही कुठल्याही निकषामध्ये बसत नाही असं नव्हतं, त्यामुळे तुमचे पैसे हे आले। याचं मेन कारण जे हा गोंधळ लाडकी बहीण योजनेमध्ये झाला आहे हा याच्या अगोदर कधी झाला नव्हता। जरी 2 महिन्यांचे पैसे आले तरी सरसकट सगळ्या महिलांना 3 दिवसांमध्ये ते पैसे येत होते आणि मेन म्हणजे एकत्र 3000 रुपये येत होते। ह्यावेळेस 1500 असे पैसे आलेत आणि ते पण अर्ध्या महिलांना आले, अर्ध्या महिलांना नाही आले। आणि ज्या मेन निकषांमध्ये महिला होत्या, म्हणजे ज्या विधवा महिला असतील आपल्या किंवा होतकरू महिला असतील, अति दारिद्र्य रेषेखालच्या महिला असतील, त्यासुद्धा या लाभांपासून वंचित राहिलेल्या होत्या। त्यामुळे म्हणजे सरकारवरती टीका करणं ह्या महिलांकडनं आता चालू झालेलं होतं। बरोबरच आहे, आपण ज्यांच्यासाठी ही योजना चालू केली त्यांना जर हप्ता भेटला नसेल तर नक्कीच गदारोळ हा होणारच होता, परंतु टेन्शन घ्यायची काही गोष्ट नाही आहे। आणि दुसरी गोष्ट की SC कास्टमधल्या ज्या महिला होत्या त्या जास्त नाराज होत्या की आमचे पैसे आले नाही आहेत, फक्त आमच्या जातीचेच पैसे आले नाही। तर हे बघा, लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणासाठीची योजना आहे, त्याच्यामध्ये जात पात असा भेदभाव नाही आहे। त्यामुळे पैसे आले तर सर्वांचेच येतील आणि नाही आले तर त्याच्यामध्ये जातीनिहाय पैसे सरकार वाटेल असं होऊ शकत नाही। जर सरकारने असं केलं, जातीनिहाय पैसे वाटप केलं, तर त्यांची सत्ता म्हणजे धोक्यात येऊ शकते किंवा सरकारविरुद्ध असंतोष निर्माण होऊ शकतो, जो की सरकारला परवडण्याजोगा नाही आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये जातीचा विषय येत नाही। कदाचित तो प्रवर्ग राहिला असेल किंवा कदाचित तुम्ही जिथे चौकशी केली तिथे त्या महिलांचे पैसे आले नसतील, OBC महिलांचे सुद्धा भरपूर पैसे आलेले नव्हते, ओपनचे पण आलेले नव्हते, त्यांच्यासुद्धा कमेंट्स ह्या होत्या। त्यामुळे फक्त तसं जातीनिहाय सरकार भेदभाव करेल असं नाही आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की अजूनही ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांनीसुद्धा कमेंट करा आणि ज्यांचे आले त्यांनीसुद्धा कमेंट करा, म्हणजे आपल्याला समजेल की किती जणांचे पैसे आलेले आहेत। दुसरी गोष्ट अशी की याच्या मागचं जे कारण होतं ते निधी, हे कारण तत्कालीन कारण सांगतायत की सरकारचा निधी संपलेला होता आणि त्यामुळे ती निधीची तरतूद करण्यासाठी म्हणून सरकारला हे मधले दिवस गेले ना आजपासून सरकारनं पुन्हा जे उर्वरित लाडक्या बहिणी होत्या त्यांचा हप्ता टाकण्यास सुरुवात केलेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की खाली कमेंट करून सांगा। आणि मेन म्हणजे तुम्हाला पैसे आले का, आणि नसतील आले तर तुम्ही कुठल्या तालुक्यातनं आहात ते सांगा, आले असतील तरी पण सांगा की माझे पैसे आले, 1 हप्ता आला की 2 आला, हे पण तुम्ही नक्की खाली कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या तुमच्या छोट्याशा म्हणजे ताईच्या छोट्याशा चॅनलला सपोर्ट करा। थँक्यू।